जुन्या नोटा बाळगण्याविषयी नवा अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे। नोटाबंदीच्या निर्णयाला 50 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा नवा अध्यादेश बघा। 10 पेक्षा जास्त नोटा जर असतील 500 आणि 1000च्या जुन्या तर तुम्हाला कारवाई तुमच्यावर होऊ शकते। 30 मार्च 2017 नंतर हा नियम अस्तित्वात येणार आहे। आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी। रामराजे, काय नेमका हा निर्णय सरकारने घेतलाय? बिलकुल, हा अध्यादेश आज मंजुरी मिळालेला आहे कॅबिनेटमध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर इतर मंत्र्यांनी सुद्धा मंजुरी दिलेली आहे आणि हा अध्यादेश आता राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी गेलेला आहे। राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यानंतर हा अध्यादेश लागू होणार आहे। यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। जुन्या नोटा जर आपल्याकडे ठेवल्या, 10 पेक्षा अधिक जर जुन्या नोटा जर सापडल्या तर त्याच्यावर 5 पट दंड आकारण्यात येऊ शकतो, अशा प्रकारचा अध्यादेशामध्ये नमूद केल्याचं आपल्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे। म्हणजे जर 10 नोटा असतील तर 10,000 जर ठेवले असतील तर त्यावर 5 पट म्हणजे 50,000चा दंड असणार आहे। म्हणजे की ही मोठी अमाऊंट असणार आहे। त्यामुळे कुठेतरी आळा बसवण्यात येईल। ज्यांच्याकडे जुन्या नोटा आहेत त्यांच्यावर ही एक कारवाई म्हणून अध्यादेश आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। यापूर्वी जी माहिती मिळाली होती 8 तारखेच्या घोषणेनंतर तर अनेक वेळा पाण्यामध्ये पैसे फेकले जात होते। त्याचबरोबर जाळून देण्याचे सुद्धा प्रकार घडले होते आणि कचरा कुंडीवर सुद्धा नोटा फेकण्याचे प्रकार घडले होते। तर अशा वेळी या नोटा ज्या आहेत त्या वाया जाऊ नये आणि पुन्हा बँकेमध्ये याव्या यासाठी सरकारने वेळोवेळी नियम सुद्धा बदलण्यात आले होते। मात्र त्यानंतर आता हा अध्यादेश जो आहे तो महत्त्वाचा मानू शकतो। यामधून फक्त 2च गोष्टींना जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे। विदेशामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे आणि दुर्गम भागामध्ये किंवा सीमेवर जे तैनात जवान आहेत आर्मीचे त्यांना या नियमातून वगळण्यात आलेले आहे। या दोन्ही व्यक्तींकडे जर जुन्या नोटा असतील तर त्यांना अवधी देण्यात आलेला आहे। बँकेमध्ये आणि पोस्टामध्ये सुद्धा जमा करण्याचा अवधी त्यांना देण्यात आलेला आहे। कारण विदेशी पर्यटकांना त्रास होऊ नये, त्याचबरोबर आर्मी मधले जे जवान आहेत ते तैनात असतात आणि नोकरीवर असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी हा अवधी वाढवण्यात आलेला आहे। मात्र 30 तारखेनंतर आता ज्यांच्याकडे जुन्या नोटा दिसतील किंवा आढळतील त्यांच्यावर हा कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। धन्यवाद रामराजे या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।